Today, I will teach you about plackets in pattern making. So let's move forward and learn more. Plackets मध्ये आपण फर्स्ट घेणार आहोत इंट्रोडक्शन, त्यानंतर घेणार आहोत डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅकेट्स, फंक्शन ऑफ प्लॅकेट्स, डिफरंट झिपर प्लॅकेट्स आणि झिपरचे ऍप्लिकेशन. या प्रकारे आपण या सर्व स्टेप हळूहळू बघत पुढे चालूया. तर चला मग आज आपण बघूया इंट्रोडक्शन. Plackets are constructed opening that enables in giving a good fit to the garment. It helps in putting on and taking off a garment. जसे की पॅटर्न मेकिंग मध्ये प्लॅकेट्स म्हणजे कपड्याच्या डिझाइन मध्ये विशेष फोल्ड्स किंवा पॅनल्स तयार करणे असतात, ज्यामुळे बटन आणि झिप साठी जागा निर्माण केली जाते. आणि प्लॅकेट्स आपल्याला कपडे घालण्यासाठी आणि काढण्यासाठी मदत करते. Sometimes they are used purely as a design element. When the garment is in use, plackets are kept close for good fit with the aids of fasteners such as zips, buttons and buttonholes, press buttons, hooks and eyes. जसं की कधी-कधी प्लॅकेट्स हे डिझाइन म्हणूनही यूज केले जाते गार्मेंट्स मध्ये. प्लॅकेट्स हे आपण zips, बटन आणि बटन होल्स, प्रेस बटन, हुक्स, आईज याच्या साहाय्याने आपण प्लॅकेट्स बंद करू शकतो, ज्यामुळे ते व्यवस्थित फिटिंग मध्ये राहते. दे आर यूज ऍट वेस्ट लाइन, नेक लाइन, रिस्ट अँड अदर स्नग फिटिंग पार्ट्स ऑफ अ गार्मेंट. प्लॅकेट्स आपण कुठे कुठे यूज करतो? वेस्ट लाइन मध्ये यूज करतो, जसे की स्कर्ट वगैरे. नेक लाइन मध्ये यूज करतो, जसे की कुर्ता, शर्ट. आणि रिस्ट अँड अदर स्नग फिटिंग, जसे की आपण स्लीव्स मध्ये स्लीव्सचा जो कफ्स असतो तिथेही आपण प्लॅकेट्स यूज करतो. इन वुमन्स गार्मेंट्स प्लॅकेट शुड लॅप राइट ओव्हर लेफ्ट. इन जेंट्स गार्मेंट लेफ्ट ओव्हर राइट. वुमन्स गार्मेंट मध्ये प्लॅकेट हे राइट ओव्हर लेफ्ट, उजव्या बाजूपासून उजव्या बाजूने डाव्या बाजूच्या साइड, उजवीकडून डावीकडे. आणि जेंट्स गार्मेंट मध्ये प्लॅकेट्स हे डावीकडून उजवीकडेच असायला पाहिजे, जसे की मी फोटो मध्ये दाखवलंय. जेंट्स गार्मेंट हा डावीकडून उजवीकडेच असायला पाहिजे. जेंट्सचा जो गार्मेंट आहे त्याच्यामध्ये जे प्लॅकेटची डिरेक्शन आहे ती डावीकडून उजवीकडे असायला हवी. अशा प्रकारे आपण आज प्लॅकेटचं इंट्रोडक्शन घेतलं आहे. आता नेक्स्ट बघूया. आता आपण इंट्रोडक्शन तर बघितलं आहे. आता आपण बघणार आहोत डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅकेट. त्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहोत फेस प्लॅकेट, सेकंड 2 पीस प्लॅकेट, थर्ड इटालियन प्लॅकेट, 4 कंटिन्युअस प्लॅकेट, 5 1 पीस प्लॅकेट आणि 6 आहे झिपर प्लॅकेट्स. अशा प्रकारे आपण एक एक करून ह्या सगळ्यांची माहिती घेऊ. डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅकेट्स, त्यामधलं आपण आज बघणार आहोत फेस प्लॅकेट्स. फर्स्ट, फेस प्लॅकेट इज यूज इन फ्रंट और बॅक नेक लाइन फॉर अ शॉर्ट ओपनिंग. जिथे जिथे ज्या ज्या ड्रेस मध्ये शॉर्ट ओपनिंग असेल त्या ठिकाणी आपण फेस प्लॅकेट यूज करतो, फ्रंट आणि बॅक नेक लाइनला. जसं मी डायग्राम मध्ये खाली दाखवलंय, एखाद्या लहान मुलीचा बेबी फ्रॉक असेल तर तिच्या बॅक नेकला किंवा फ्रंट नेकला आपण फेस प्लॅकेटही मोस्टली यूज करतो, जिथे जिथे शॉर्ट ओपनिंग असेल त्या ठिकाणी. अ सेपरेट प्लॅकेट पीस इज फर्स्ट स्टिचेस इन प्लेस अँड स्लॅशेस आफ्टर. इन फाईन मटेरियल सेल्फ मटेरियल विथ लाइनिंग इज यूज. आपण लहान मुलींच्या ड्रेस मध्ये जेव्हा फेस प्लॅकेट यूज करतो तेव्हा आपण त्या फेस प्लॅकेट मध्ये अस्तर यूज करतो. इट इज मोस्टली यूज फॉर इन्फंट्स, चिल्ड्रन अँड नाईट ड्रेसेस. They are also used for this opening of full sleeve. फेस प्लॅकेट जास्तीत जास्त लहान मुलांच्या ड्रेसेस मध्ये आणि नाईट ड्रेस मध्येच वापरले जातात, आणि तसेच ते फुल स्लीव्हच्या ओपनिंग मध्ये ही आपण फेस प्लॅकेट यूज करतो. त्यानंतर आता आपण बघणार आहोत अ 2 पीस प्लॅकेट. अ 2 पीस प्लॅकेट इज जनरली यूज ऑन अप्पर गार्मेंट्स विथ अ लूज फिट. म्हणजे आपण 2 पीस प्लॅकेट हा जनरली आपण अप्पर गार्मेंट्स मध्ये यूज करतो, लाईक अ शर्ट आणि कुर्ता. फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ दिस प्लॅकेट 2 सेपरेट पीस ऑफ सेल्फ मटेरियल आर यूज. 2 पीस प्लॅकेट स्टिच करताना आपण 2 सेपरेट पीस मध्ये यूज करतो. इट इज मोस्टली यूज फॉर वेस्ट लाइन, स्लीव्स अँड कॅन बी यूज ऑन व्हराइज गार्मेंट्स लाईक शर्ट, ब्लाउज अँड स्कर्ट. 2 पीस प्लॅकेट आपण कुठे कुठे यूज करतो? वेस्ट लाइन मध्ये यूज करतो, स्लीव्स
मध्ये यूज करतो. आणि जसे की मुलांच्या शर्ट मध्ये असते, लेडीजच्या ब्लाउज मध्ये 2 पीस ब्लँकेट असते. बॅक ओपनिंग समोरून जर बोटनेक असेल आणि मागेही बोटनेक असेल तर ओपनिंग साठी आपण 2 पीस ब्लँकेट बॅकला किंवा फ्रंटला देखील यूज करतो. आणि स्कर्ट्स मध्येही आपण एका साइडला 2 पीस ब्लँकेट यूज करू शकतो. आता आपण घेणार आहोत त्यामधलं थर्ड, इटालियन ब्लँकेट. इटालियन ब्लँकेट ड्रॉइंग मध्ये फोटोमध्ये दाखवलेला इटालियन ब्लँकेट कसा असतो. इटालियन ब्लँकेट इज अ सिमिलर टू द 2 पीस ब्लँकेट. सेम 2 पीस ब्लँकेट सारखाच इटालियन ब्लँकेट असतो. फक्त फरक एवढाच असतो, द ओनली डिफरन्स इज दॅट द 2 पीस आर ऑफ द सेम विड्थ. जे इटालियन ब्लँकेट मध्ये जे दोन्ही साइडचे 2 पीस असतात ते सेम विड्थचे असतात. म्हणजे फरक इतकाच आहे की दोन्ही जे पार्ट आहे ते सेम रुंदीचे असतात. इट इज कॉमनली यूज ऑन मेन शर्ट स्लीव्स ओपनिंग इन हाफ ओपन शर्ट ॲज वेल ॲज इन चिल्ड्रन ड्रेस. आपण इटालियन ब्लँकेट कुठे कुठे यूज करू शकतो. मेन शर्ट मध्ये जिथे स्लीव्स ओपनिंग असेल तिथे, आणि एखादा शर्ट असेल त्याच्यामध्ये हाफ ओपनच असेल, म्हणजे फ्रंटला जसं टी शर्ट वगैरे असते त्यांच्या ओपनिंग साठीही आपण इटालियन ब्लँकेट यूज करू शकतो. आणि हे लहान मुलांच्या ड्रेसेस मध्येही इटालियन ब्लँकेट आपल्याला दिसते. अशा प्रकारे आपण इटालियन ब्लँकेट समजून घ्यायला पाहिजे. तर आता आहे कंटिन्युअस ब्लँकेट. कंटिन्युअस ब्लँकेट्स आर यूज्ड इन स्लॅश. They are best suited for full gather section and also on umbrella skirts, children dresses and sleeves. तर कंटिन्यू ब्लँकेट्स हे स्लॅशेस मध्ये यूज केले जाते. जसे की ज्या गारमेंट्स मध्ये गॅदर्स वगैरे असतात, जसे की लाईक अम्ब्रेला स्कर्ट वगैरे फुल गॅदर वाला जो सेक्शन असेल तिथे आपण कंटिन्युअस ब्लँकेट यूज करतो. चिल्ड्रन ड्रेस मध्ये, स्लीव्स कप्स मध्येही आपण कंटिन्युअस ब्लँकेट्स देखील यूज करतो. जसं की मी ड्रॉइंग मध्ये खाली दाखवलेलं आहे कशा प्रकारे कंटिन्युअस ब्लँकेट्स आपल्याला बघायला मिळते. आता नेक्स्ट आहे वन पीस ब्लँकेट. वन पीस ब्लँकेट इज यूज ओनली ऑन शर्ट स्लीव्स. कुठे यूज करतो आपण वन पीस ब्लँकेट? जिथे आपल्या मेन्सचा जो शर्ट असतो त्याच्या स्लीव्सच्या बॉटमला आपण वन पीस ब्लँकेट हा यूज करतो. जसे की खाली इमेज मध्ये दाखवलेला आहे त्या प्रकारे, अशा प्रकारे आपण सगळे ब्लँकेटचे टाइप्स बघितले आहेत. बघणार आहे झिपर ब्लँकेट्स. झिपर ब्लँकेट्स कॅन बी फिनिश्ड विथ डिफरंट टाइप्स ऑफ झिपर. The basic zipper is the chain zipper. It's a medium weight zipper with metal or plastic tip, close and lower it. म्हणजे जी बेसिक झिप असते त्यामध्ये असते एक चेन झिपर. ती मीडियम वेट मध्ये असते. त्यामध्ये मेटल आणि प्लास्टिकचे त्याला टीथ असतात आणि ती लोअरला ती पूर्णपणे बंद असते. आता हे झिपर ब्रॅकेट्स कुठे कुठे यूज करतात? जसे की जॅकेट, ट्रॅक सूट, टॉप्स आणि वेस्ट कोट मध्ये आपण झिपर ब्लँकेट यूज करतो. त्याचेही टाइप्स आहेत. ते कुठले कुठले आहेत? फर्स्ट आहे लॅडर और कॉइल झिपर, सेकंड आहे इनविजिबल झिपर आणि थर्ड आहे ओपन एंड झिपर. तर फर्स्ट मध्ये काय आहे? लॅडर और कॉइल झिपर. लॅडर और कॉइल झिपर ही असते सिंथेटिक कॉइल्स ऑफ पॉलिस्टर or nylon attached to a oven tape. It is also closed at one end. म्हणजे ती खाली पूर्णपणे बंद असते आणि त्याचे जे कॉइल असतात त्याला जे टीथ असतात त्या सिंथेटिक किंवा पॉलिस्टरचे अटॅच असतात त्याला. नेक्स्ट आहे इनविजिबल झिपर. इनविजिबल झिपर म्हणजे is a type of coil zipper as teeth that are concealed on the underside so that the zipper is invisible from right side. म्हणजे ही जी झिपचे जे सगळे टीथ असतात ते अंडर साइडला असतात, म्हणजे खालच्या बाजूला असतात. वरच्या बाजूनी ती झिप काहीच दिसत नाही. त्याचे सगळे ते इनविजिबल झिपचे पूर्ण जे टीथ आहेत ते खालच्या बाजूलाच असतात, जेणेकरून ती जी झिप आहे वरच्या बाजूला पूर्णपणे एकदम स्लीप मोड मध्ये दिसते. थर्ड आहे ओपन एंड झिपर. ओपन एंड झिपर म्हणजे ती बोथ साइडला ओपन होते. Open end zippers are open at both ends, usually long and heavy. They are mainly used in jacket, tracksuit, and top, waistcoat, and kameez, etc.
ओपन एंड झिपर्स आपण याच्यामध्ये रेनी सीझन मध्ये आपण जे जॅकेट घालतो त्याला ओपन एंड झिपर यूज केलेली असते. जसे की आपण ती झिप जशीपणे पूर्णपणे ओपन करतो तर ती दोन्ही साइडला वेगवेगळी होते, त्याला आपण ओपन एंड झिपर असे म्हणतो. आता आपण बरेच टाइप्स बघितले प्लॅकेट्सचे. आता आपण बघणार आहोत फंक्शन ऑफ प्लॅकेट्स. फंक्शन काय काय फंक्शन असतात? प्लॅकेट्स आर फंक्शन अँड or decorative fabric strips used to create opening in a garment. जसे की प्लॅकेट्स आपण कशासाठी यूज करतो? आपला जो गारमेंट आहे तो ओपन करण्यासाठी आपण प्लॅकेट्स यूज करतो. कधी कधी प्लॅकेट्स हे डेकोरेटिव्ह पर्पज साठी पण यूज केला जातो. जसे की आपण आपला गारमेंट्स क्लोज करण्यासाठी आपण बटन यूज करतो, झिप यूज करतो. अशा प्रकारे आपण प्लॅकेट्स यूज करतो फॅब्रिक आपल्या गारमेंट्स मध्ये. या प्रकारचे फंक्शन आपण बघितले. त्यात लास्ट आहे झिपर ऍप्लिकेशन. आता आपण टाइप्स बघितले, फंक्शन बघितले. आता आपण घेत आहोत त्यानंतर झिपरचे ऍप्लिकेशन. काय काय असतात त्याच्यामध्ये? फर्स्ट होती लॅपेट झिपर, ओपन एंड झिपर, इनव्हिजिबल झिपर. आपण याबद्दल तर आधीच मी तुम्हाला सांगितलंय. लॅपेट झिपर कशासाठी यूज करतो, ओपन एंड झिपर आपण कशासाठी यूज करतो, इनव्हिजिबल झिपर आपण कुठे कुठे यूज करतो. तर लॅपेट झिपर मध्ये काय असतं? लॅपेट झिपर जी असते आपली ही कॉमनली आपण कुठे यूज करतो? सीम लाईनच्या तिथे. जसं की इन दिस मेथड वन झिपर सेक्शन इज अप्लाइड टू द प्रोजेक्ट आउट ऑन द अंडरलॅप layer and the other stitches on the corresponding overlapping layer of the garment placket. म्हणजे आपण लॅपेट जसं की आपल्या जॅकेट वगैरे असेल त्याच्या वर जिथे हाफ झिप असेल, म्हणजे पूर्ण ओपन एंड झिपर सारखी नसेल, फक्त हाफ झिप असेल, त्या ठिकाणी आपण लॅपेट झिपर यूज करतो जॅकेट वगैरे मध्ये. आणि सेकंड आहे ओपन एंड झिपर. आपण कुठे यूज करतो ओपन एंड झिपर? जसे की स्पेशल काइंड ऑफ ऍप्लिकेशन वेअर बोथ द झिपर साइड आर ओपन फुल्ली अँड स्टिचेड सेपरेटली टू द आयदर ब्रॅकेट साइड. इट इज कॉमनली यूज इन अप्पर गारमेंट्स. मोस्टली हे ओपन एंड झिपर आपण अप्पर गारमेंट्स मध्येच यूज करतो. जसं की जॅकेट वगैरे असेल, लॉंग जॅकेट वगैरे, त्यामध्ये आपण ओपन एंड झिपर यूज करतो. आणि इनव्हिजिबल झिपर आपण कुठे कुठे यूज करतो? बेबी फ्रॉक वगैरे असेल त्यामध्ये आपण इनव्हिजिबल झिपर देखील यूज करतो. जसे की वन पीस वगैरे, नाईट ड्रेस वगैरे असेल त्यामध्ये आपण इनव्हिजिबल झिपर देखील यूज करतो. अशा प्रकारे आपला हा टॉपिक आज संपलेला आहे. त्यामध्ये आपण सगळं बघितलं. ब्रॅकेट्स मध्ये आपण काय बघितलं? फर्स्ट आपण बघितलं इंट्रोडक्शन. त्यानंतर बघितलं आपण डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅकेट्स. त्याचे टाइप्स बघितले, कुठले कुठले प्लॅकेट्स आहे. त्यानंतर आपण त्याचे फंक्शन बघितले. नंतर आपण डिफरंट टाइप्स ऑफ झिपर प्लॅकेट्स बघितले आणि त्याचे आपण झिपरचे लास्ट बघितले ऍप्लिकेशन. अशा प्रकारे आपण हा पॅटर्न मेकिंग मधला प्लॅकेट्सचा टॉपिक कव्हर केलेला आहे. धन्यवाद.